नमस्कार मंडळी, सर्वांना रक्षाबंधनाच्या खूप 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 शुभेच्छा. चला तर आजचा दिवस शेअर करते. आज सुट्टी घेतली होती मी, त्याच्यामुळे दिवस जरा उशिराच सुरू झाला. मग काय कामं वगैरे आवरली, अंघोळ केली, स्वतःला आवरला. तर साडी मी बऱ्याच दिवसांनी घातली होती म्हणून मला थोडी गरमी होत होती. पण असो, छानपैकी टिफिन वगैरे तयार केला, कारण आज मम्मी, पप्पा, आई, बाबा म्हणजे आमची अशी सर्व्हिस फॅमिली ना सालभरडीला जात असते महादेवाला राखी चढवण्यासाठी. मग काय पटापट मस्त हलवापुरीचा देवाला नैवेद्य केला, यांचासुद्धा टिफिन तयार केला आणि नंतर केली रक्षाबंधनाची तयारी. आता या छोट्याशा व्लॉगमध्ये जे यायला तयार होते मी त्यांना कव्हर केलं, जे यायला तयार नव्हते त्यांचं काही शूट घेतलं नाही. असो नंतर ना सर्व माणसांना आधी राखी बांधून घेतली, नंतर आई, मम्मी, सासूआई, आजी या सर्वांना राखी बांधून घेतली. आणि माझं हे दरवर्षीचं शेड्यूल आहे, म्हणजे घरी जेवढे पण जण येतात मी सर्वांना पोहतो किंवा राखी बांधतच असते. त्या दिवशी मी सर्वांना राख्या बांधून घेतल्यानंतर शेवटी आजीच राहिली होती, कारण ती उशिरा आली. आता तिला मी ओवाळायला गेली आणि तिचं लक्ष माझ्या हाताकडे गेलं आणि म्हणाली, बाई सगळ्यांना राखी बांधता आणि तुझाच हात खाली. मग तिने ना पटकन तिथलीच राखी घेतली आणि मला बांधून दिली. बघा या म्हाताऱ्या डोळ्यामध्ये अजूनही किती ताकद आहे ना. तर आलेले सर्व पाहुणे, मम्मी, पप्पा, आशू आणि आई म्हणजेच माझी सासूबाई या सर्व निघाले सालबर्डीसाठी. नंतर हे लोक गेले आणि आम्ही नाश्ता वगैरे करायला घेतला. चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.